आपलं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे ओल्या नारळाच्या वड्या। त्यासाठी लागणार आहे एक अख्खा नारळाचा किस, साजूक तूप आणि साधारण 2-3 वाट्या जर नारळाचा किस असेल तर 1 वाटी साखर आणि साजूक तूप आपल्या आवडीप्रमाणे। आता आपण यात साजूक तूप घालूया। साधारण 4 चमचे घेतले तरी चालतील। थोडंसं गरम झालं की त्यात आपण हा नारळाचा किस घालू। मी अख्खा एक नारळ घेतला, त्यानुसार साधारण 4 चमचे मी साजूक तूप घेतले। छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गॅस मीडियम ठेवायचा। साधारण 10 मिनिटं सारखं हलवत राहायचं। ओलसरपणा साधारण कोरडा व्हायला हवं, कारण नारळाला स्वतःचा एक ओलसरपणा असतो। छान असं किंचितसं गुलाबी रंगाचं रंग येईपर्यंत आपण व्यवस्थित परतून घ्यायचं। खूप पटकन होणारी, कमी वेळात होणारी छान अशी ओल्या नारळाची वडी आहे ही। साधारण 7-8 मिनिटांनंतर त्यात आपण साखर घालायची। साखर टाकल्यानंतर सारखं हलवत राहायचं, नाहीतर ते खाली चिटकू शकते। साखरेला व्यवस्थित पाणी सुटेपर्यंत छान हलवत राहायचं। छान अशी साखर वितळल्यानंतर साधारण 5-7 मिनिटं आपण याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा। साधारण हाताला चिकटपणा येईल तोपर्यंत आपण सारखं परतत राहायचं। फार जास्त टाइम लागत नाही, जास्तीत जास्त 7 मिनिटापर्यंत व्यवस्थित छान परतत राहिलं की वड्या पडतील तितपत ते सारण तयार होतं। जवळजवळ 7 मिनिटांनंतर छान गुलाबी रंग आलाय आणि छान सुटसुटीत आणि सारण एकदम कोरडं झालंय आपलं। साधारण हाताला चिकटपणा येईल। अशा पद्धतीने छान व्यवस्थित परतून घेतले। थोडं पण पाणी ओलसरपणा नको, जेणेकरून आपली वडी छान पडेल। अशा पद्धतीने असे सारण छान कोरडं झाल्यानंतर एका बाजूला ताटाला इकडे थोडंसं तूप लावून घ्यायचं, जेणेकरून ती खाली चिकटू नये। हाताने छान व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं।
सर्व बाजूने व्यवस्थित छान तूप गरम करून घेतलं तरी चालेल. त्यानंतर मग हे सारण छान व्यवस्थित ताटामध्ये पसरवून घ्यायचं. ताटात काढल्यानंतर त्याच एका चमच्याने छान व्यवस्थित पसरवून घ्यायचे. छान व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आणि 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. थोडंसं थंड होऊ द्यायचं. रूम टेम्परेचरमध्ये आल्यावर मग ते फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं, जेणेकरून त्याच्या वड्या अजून खूप छान आणि सुंदर पडतील. अशा प्रकारे छान व्यवस्थित ताटामध्ये सेट करून घ्यायची आणि 1 तासासाठी फ्रीजमध्ये. तासानंतर आता हे छान सेट झालं आहे. आता आपण हे कट करून घेऊ. अशा प्रकारे आपली नारळाची वडी तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. अशी ही छान नारळाची वडी तयार आहे. अशा प्रकारे तयार झाल्या आहेत ओल्या नारळाच्या वड्या. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.